उमेदवार तुमच्या डोक्यावर त्यांनी बसवलाय. म्हणजे अजून किती अपमान करणार तुमचा? 15 लाख तर कोणाच्या खात्यात जमा झाले नाही का? झाले जमा कोणाच्या खात्यात? बघा तुमच्या झाले. बघा तुम्ही खूप हसताय. आजची झालेत ना? नंबर. पण म्हणून ह्या वेळेस काँग्रेसला मतदान करून आपल्याला सोलापूर आणि पंढरपूर शहराला प्रगतीच्या पथावर आणायचं. तुम्हाला वाटलं होतं की बीजेपी बरंच काही करेल, पण त्यांनी काही केलं नाही. त्यांनी तुमचा वापर केला, सत्तेत आले आणि सत्तेची मजा घेतली. त्यांनी लोकसभेमध्ये ते एवढं काय बोलू शकले असते, पण एकदा पण पंढरपूरचा आवाज लोकसभेत मला ऐकू आला नाही, मला दिसला नाही टीव्हीवर. तोच जेव्हा भारतरत्न भारतीय आमदार होते तेव्हा विधानसभेत अनेकदा पंढरपूरचा आवाज कानावर आला, पण लोकसभेमध्ये आला नाही. तो फरक आहे काँग्रेस आणि बीजेपी मध्ये. बीजेपीने फक्त तुमची दिशा भूल केली, खोटं सांगितलं, पण नुकसान शेवटी तुमचा झाला. ते सत्तेत आले, सत्तेची मजा घेतली, कॉन्ट्रॅक्ट मिळाले, ठेकेदार झाले, पण तुम्हाला काय? गोर गरीब जनता गरीब झाली, मध्यमवर्गीय लोक पण गरीब झाले जीएसटीच्या राक्षसामुळे. असा कोण माणूस आहे ज्याला बीजेपीच्या अन्यायामुळे झळ नाही पोचली? मला सांगा. असा कोण माणूस आहे ज्याला महागाईची झळ नाही पोचली? तो नक्की मग बीजेपीला मतदान करेल. कारण ज्याला झळ पोचली आहे, ज्याला महागाईची झळ पोचली आहे, ज्याला जीएसटीची झळ पोचली आहे, तो कधीच बीजेपीला मतदान करणार नाही. परत एकदा जर त्यांना मतदान केलं तर पुन्हा एकदा आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची परिस्थिती निर्माण करू. त्यांचे उमेदवार कामाचं बोलतच नाहीये, फक्त जात पात धर्मात तेढ निर्माण करतात. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही सुचतच नाही. कोणाला बाहेरून आणतायत आपल्या देशात, युपी बिहार बनवतायत का महाराष्ट्र, असं मला हे होतं. बाहेरचे लोक येऊन सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून यावेळेस देशभरात काँग्रेसची गरज आहे. आणि हे 400 पार 150 काय नाही, हे 150च्या वर जाणार नाही. आणि ते घाबरले म्हणून सगळ्यांना धमक्या देत आहेत. सगळ्यांना धमक्या मिळाल्या. सगळ्यांना सांगतात मी ईडी पाठ नाही, मी कारखाना सील करीन, मी जेलमध्ये टाकीन. आता त्याला माहिती की लोक आता त्यांच्या बाजूने नाही आहेत, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकली. मी एकच विनंती करते तुम्हाला सगळ्यांना की ह्या वेळेस भरघोस मतदान झालं पाहिजे, मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. कारण का बीजेपीच्या विरोधात रोष आहे, पण आपण घरी बसलो तर तो रोष दिसून येणार नाही मतपेटी. म्हणून सगळ्यांच्या घरच्या लोकांना सगळ्यांना बाहेर काढून बीजेपीच्या विरोधात मतदान करणं महत्वाचं आहे. तरच आपलं पंढरपूर तालुका, पंढरपूर शहर आणि सोलापूर शहर वाचू शकेल. नाही तर पुन्हा एकदा त्यांना दिलं तर ते नुकसान करून घेतील. फायदा फक्त अदानी अंबानीचा होतो बीजेपी आल्यावर, सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा, दीन दलित अल्पसंख्याकांचा होत नाही. पंढरपूरचा कॉरिडॉरचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, अनेक विषय आहेत पंढरपूरचे, पण कोण मार्गी लावायलाच नाहीये. कारण का सगळे स्वतःचेच खिसे भरतात. लोकांसाठी बीजेपी नाही आहे, लोकांचा पक्षच नाही आहे. तो फक्त 2 अदानी अंबानींचा पक्ष आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तळागाळातल्या लोकांचे, शिवसेना असेल, तळागाळातल्या लोकांचा पक्ष आहे. आणि म्हणून आज आम्ही सगळे एकत्रित आलोय. आमच्यात काही गटतट नाही आहे. केवळ तुमच्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी, तुमची कामं करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. म्हणून ह्या वेळेस सगळ्यांनी मिळून हाताला मतदान करणं हे आपल्या देशासाठी आणि तुमच्यासाठी गरजेचं आहे. मी 3दा आमदार आहे, मी 15 वर्ष आमदार आहे. मी फक्त काम करते. मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही आहे. म्हणून माझ्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही. मी काम करेन, मी कामाची आणि शब्दाची पक्की आहे. पण तुम्ही देखील मला साथ द्या. एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा. पुढची सगळी लढाई मी तुमच्यासाठी समर्थपणे लढायला तयार आहे. पंढरपूरचे जेवढे प्रश्न आहेत, मग रेल्वेचा असेल, पाण्याला कर भरावा लागतो तुम्हाला, चंद्रभागा, नमामी चंद्रभागेचा विषय असेल, तुमचे घराचा विषय असेल, कॉरिडॉरचा विषय असेल, सगळे विषय 100% मी मार्गी लावणार. मी वाट बघते आहे
तुमचा आशीर्वाद असेल तर पंढरपूरची सेवा करणं त्याला पण अहोभाग्य लागतं. त्या गोष्टीची मी वाट बघते. तुम्ही मला